खूप महत्वाची फाईल आहे ती. गेल्या 5 वर्षात आपल्या कंपनीनं किती स्टील बनवलं, कुणाला विकलं याची संपूर्ण रेकॉर्ड्स आहेत यात. यांची रेकॉर्ड पुसली गेली वाटतं. साहेब, आपली स्टील कंपनी नाहीये, हे पोलीस स्टील आहे, पोलीस स्टेशन आहे. पण मला का पकडून आणलं इथे? अरे खरंच यादव, कोणी पकडून आणलं इथे? मी आणला. यांना याला मी आणला. कोण आहे हा? अगं ते बोलण्यासाठी तोंड तर उघडायला पाहिजे, कोण कुठला आहे ते. पप्पा कसा आहेस बेटा? बरं आहे. शाळेत चाललायस? हो. अरे हे बघ मी काय काय आणलं तुझ्यासाठी. हे बघ चॉकलेट्स, गिफ्ट सगळं तुला. मला हे नकोय पप्पा, मला तू पाहिजे. हो रे बेटा, मी आहेस तुझ्यासाठी आणि तू ना माझ्याचकडे येणार आहेस. एकदा जरा या केसचा निकाल लागू दे, मग असं 15 दिवसांनी नाही भेटायचं, आपण रोज भेटायचं, धमाल करायची. ओके? मग मम्मी पण असणार आपल्या बरोबर? नाही, मम्मी कधीच नसणार आपल्या बरोबर. नेहमीच खेळणी आणि चॉकलेट्स आणून देतात, पण वेळ मात्र देत नाही. घरी आले की दोघं भांडत बसतात. समाधान, मी तुला नेहमीच तू दे ना. मी IT इंडस्ट्रीत आहे, माझ्या शिफ्ट ड्युटीज असतात. तुला ऍडजस्ट करायला काय होतं? मी पैसे देतो ना, गव्हर्नन्स ठेवले मी त्याच्यासाठी घरी. गव्हर्नन्स त्याची पेरेंट बनून पेरेंट्स मीटिंगला नाही जाऊ शकत. एवढं सगळं कळतं तुला, मग तू जायचं होतंस ना. माझ्या पायात का बेड्या अडकवतेस? मी वेडे अडकवतीये, तूच जळतोयस माझ्या प्रोग्रेसवर. कमॉन, इथे प्रोग्रेसचा विषय कुठे आला? मग मी तुला You shut up! You shut up! कशासाठी तू इतकं सगळं करतोयस? एक तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस का तू आजवर? नको स्वतःच्या. प्रत्येक वेळी त्या कंपनीच्या नावाखाली. दोघं नेहमी असेच भांडायचे. संडेला पण मला कधी फिरायला घेऊन जायचे नाही, नुसते कामच करत बसायचे. ज्याच्यासाठी काम करतात त्यालाच वेळ नाही दिला तर काय फायदा? भांडणापर्यंत ठीक आहे रे, पण हे वेगळं होण्याचं काय कारण? तुमच्या वकिलामार्फत मला कळलंय तुम्ही घटस्फोट घेताय. माझंही कुठे जमत नाही आणि एकट्याने मन रमत नाही. कविता होते मला अधून मधून, पण संसाराची कथा मात्र तुमच्या सोबत लिहायची आहे. कराल ना माझ्याशी लग्न? काय? अगं 2 दिवसावर दिवस आलाय तुझा. तृप्ती, गेले वर्षभर मी तुला समजावतोय, दिस इज रॉंग. काही चुकीचं नाहीये यात पंकज, त्या माणसाची लायकीच नाहीये संसार करण्याची. अगं काही झालं तरी तुझा नवरा आहे का तो? नवरा मी तुझा? होच तर. नाही कुणाची तक्रार, नाही कुणाचा रोष. अहो बाई, पण माझं काय देणं घेणं या सगळ्याशी? तू काळजी करू नकोस यश, ते भेटतील आणि बोलतील सुद्धा. मी आहे ना. थँक्यू कामना मावशी. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस झालं गेलं विसरून मोकळ्या मनाने एकदा भेटूया का? अर्थात तुझी हरकत नसेल तर आज संध्याकाळी 4 वाजता 4 गार्डन मध्ये भेटू. तुझी तृप्ती, तुझा समाधान. बुके तू पाठवला होता. व्हॉट? मी कशाला बुके पाठवू? हे बघ, तुझा बुके मला मिळाला, त्याच्याबरोबर एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी मी वाचली आणि इथवर आलोय. हे बघ, खोटं सांगू नकोस. मी कशाला खोटं बोलू? मला खोटं बोलायची सवय नाही तुझ्यासारखी. अहो, तुमचा मुलगा घर सोडून पळून गेलाय आणि तुम्ही दोघे एकमेकांवर चिखलफेक करताय. तो का गेला, कुठे गेला याचा काहीतरी विचार करा. कुठे गेला असेल आपला यश आणि का गेला असेल? आपणच जबाबदार आहोत या सगळ्या गोष्टीला. कुठे गेला होता तू? कुठे गेला सोडून आम्हाला? मी कामना मावशीकडेच होतो. तिनेच मला चिठ्ठी लिहायला आणि फोन करायला सांगितलेलं. थँक्यू कामना. एक कॉन्स्टेबल म्हणून तू एक कॉन्स्टेबल म्हणून नाही, या खाकी वर्दीच्या आत सुद्धा एक मन असतं. त्याची ड्युटी बजावली मी. आमच्या यशला जपा.